आहात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात अंबरनाथमधल्या बातमीनं करूया. अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक 4 यांच्या कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या 2 व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पोलिसांना गोळीबार करणाऱ्यांचं नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलाय. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं. संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभाही होणार आहे. सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सुरेश, गोळीबार नेमका कोणी केला कळू शकलंय का? आणि ज्यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, खरं पाहिलं तर अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना यांची लढत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रचाराला अगदी 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील आहे. मात्र रात्रीच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर हे पॅनल क्रमांक 4 चे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे. 2 जण मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयावरती गोळीबार केलेला आहे. जवळपास 4 राऊंड फायर देखील त्यांनी केलेले आहेत. मात्र हे अज्ञात आरोपींविरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आरोपीचं नाव सांगूनही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत, अज्ञातांवरती गुन्हा दाखल करतात. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार असतील किंवा गुलाबराव करंजुळे असतील यांच्या कार्यकर्त्यांचं सर्वांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. मात्र गुन्हा दाखल का होत नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आजची सभा आहे मुख्यमंत्र्यांची आणि त्या सभेच्या रात्रीच जर अशा पद्धतीने गोळीबार होत असतील तर कुठेतरी बरोबर आहे. त्यामुळे हे प्रकार गंभीर आहेत आणि या सगळ्याला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. पोलिसांच्या भूमिकेकडेही लक्ष असेल. सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज